नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर. प्रभू रामचंद्राला आणि बजरंगबलीला वंदन करून मी आज गुढीपाडवा या सणाबद्दल मला माहीत असलेली माहिती आज मी विदित करणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी हा सण साजरा केला जातो. खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केले जाते. खरे तर हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त आहेत, त्यापैकी गुढीपाडवा हे एक समजला जातो. आपल्या अनेक पूर्वजांच्या पराक्रमांची आठवण म्हणूनही आपल्याला हा सण साजरा करावा लागतो. दुसरं म्हणजे पंचांगाची सुरुवात सुद्धा याच दिवशी, आणि पंचांग हे पूर्व परंपरेनं चालत आलेली परंपरा आहे. त्याची सुरुवात या दिवसापासूनच केली जाते. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा जो दिवस आहे ना, हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेवानं जे विश्वनिर्मिती केली त्या विश्वनिर्मितीची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो खरं तर. परंतु त्याहीपेक्षा वेगळं आपल्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्र एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असणारा हा आदर्श राजा, या प्रभू रामचंद्राने आपल्या पित्याच्या वचनासाठी, मातेच्या वचनासाठी जो 12 वर्ष वनवास त्यांनी भोगला, सहन केला, त्या वनवासातून प्रतिगमन जेव्हा झालं, अयोध्येमध्ये जेव्हा पुनश्च आले, त्यावेळेला हनुमंताने म्हणजे बजरंगबलीने पुढे येऊन अयोध्येमध्ये निरोप दिला, आणि त्यावेळेला संपूर्ण अयोध्यावासियांनी आनंदाप्रित्यर्थ, आनंद म्हणून बांबूच्या काठीला नवीन वस्त्र लावून तिला गाठी बांधून साखरेची माळ घालायची, गाठी बांधायची, आणि घरोघर सडा संमार्जन करून रांगोळ्या काढलेल्या असायच्या, फुलाच्या माळा सजवलेल्या असायच्या. घरातली सर्व माणसं म्हणजे संपूर्ण अयोध्या नगरीतली लहान थोर मंडळी नवीन कपडे परिधान करून आपल्या राजाच्या स्वागताला सज्ज झालेला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. तर या गुढीपाडव्याला आपल्याला माहिती आहे, प्रमुख घटना असं जर पाहिलं तर आपल्याला म्हणतं की संपूर्ण सृष्टीमध्ये जो नवचैतन्याचा बदल होतो ना, त्यालाही सुरुवात या गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली असते. प्रभू रामचंद्र जेव्हा येतात त्यावेळेला हे माहिती आहे आपणा सर्वांना की रामराज्य एकाच शब्दात प्रभू रामचंद्राचं कर्तृत्व आपल्याला लक्षात येत असतं. तर अशा प्रकारे हा गुढीपाडव्याचा सण लहानपणी सर्वांनी आपण प्रत्येकानं गावोगावी, विशेषतः खेड्यापाड्यामध्ये साखरेच्या गाठी बनवल्या जायच्या, कंगण बनवल्या जायचं, लहान मुलाच्या पायातले तोडे बनवले जायचे, आणि अगदी घरातलं लहान बाळ असेल, पिटुकलं इटुकलं, त्याला ते साखरेचं कडं, साखरेचे तोडे आणि गळ्यामध्ये साखरेचीच गाठी बांधली जायची. काहींचे नवसाचे असायची, काहींची हौसे खातर असायची. लहान बाळ ज्यांच्या घरी असायची, आनंदाप्रित्यर्थ त्यांना एकमेकांच्या घरी शेजारी पाजारी दिली जायची. असा हा गुळाने गोडाधोडाचं जेवण करायचे. परंतु आपल्याला माहिती आहे दुसरी एक कथा अशी आहे की पैठण गावी शालिवाहन नावाचा राजा जो होता तो राज्य करत होता. वयाने तसा तो तरुणच होता. परंतु आपल्याला माहिती आहे भारतावरती अनेक ठिकाणी भारत ही सुवर्णभूमी म्हणून गाजली गेलेली होती. त्यामुळं खूप परकीय आक्रमणं व्हायची. त्यापैकी एक शकांचं आक्रमण मोठं झालेलं होतं भारतावरती, आणि त्यावेळेला मात्र नको त्या घटना घडत असायच्या. मुली बाळींना खंडणी म्हणून हे लोक मागत असायचे, आणि नाईलाज असतं आपले जे महाराष्ट्रीयन लोक किंवा भारतीय लोक म्हणूया आपण, त्यांना प्रतिकार करायला कमी पडले म्हणूया, म्हणून ह्या मुलीबाळी दिले जायचे. आणि ते शक लोक काय करायचे माहिती आहे का, त्यांना मुलीबाळी खंडणी म्हणून दिल्यानंतर आनंद उत्सव साजरा करायचे. काठीला मुलींची साडी चोळी असेल ती लावायची आणि नाचायचे. पहा, ही माझ्या ऐकिवात आलेली गोष्ट आहे. त्या प्रित्यर्थ असायचे. परंतु पैठणचा हा शालिवाहन राजा जो होता ना, त्याने ठरवलं की नाही, आपण याला विरोध करायचा. आणि मग त्यांनी काय केलं, जसे शिवरायांनी तरुण मावळे आपल्या सोबतीला घेऊन स्वराज्य स्थापन केलं किंवा स्त्रियांचं रक्षण केलं, तद्वत
या शालिवाहन राजानं सुद्धा सर्व तरुण मुलं गोळा केली, युवक गोळा केले आणि या शकांचा बंदोबस्त केला. आणि मग मात्र महाराष्ट्रामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणात गुढीपाडवा त्या शालिवाहन राजाच्या आठवणी खातर शकांचा बंदोबस्त केला. असा तो राजा, आदर्श राजा, त्या शालिवाहन शक त्या वेळापासून सुरू झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं शालिवाहनचं राज्य तिथे सुरू झालं. आदर्शवत राज्य होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की पैठणला या शालिवाहन राजांनी एक मोठी अशी संघटना स्थापन करून उत्तम प्रतीचं राज्य शिवरायासारखं त्यांनी केलेलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्रांनी आदर्श राज्य म्हणजे रामराज्य त्याला म्हणतो. आजही आपल्याला माहिती हिंदुस्थानामध्ये हिंदूंचं राज्य आहे असं आपण समजतो. आणि सर्व हिंदूंनी एकवटून परकीय शत्रूंना तोंड दिलं पाहिजे किंवा सामना केला पाहिजे, हेच या सणातून आपण घेतलं पाहिजे. दुसरी आपल्या दृष्टीने जर दुःखाची गोष्ट जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे धर्मवीर संभाजी राजांची जी हत्या झाली ती पाडव्याच्या आदल्याच दिवशी झालेली आहे. आपल्याला म्हणजे महाराष्ट्रभर बलिदान दिवस म्हणून 40 दिवस त्यांचे जे हालाहाल करून त्यांना त्रास दिला, त्या प्रित्यर्थ लोक दुःख व्यक्त करण्यासाठी, शोक व्यक्त करण्यासाठी 40 दिवस छत्रपती संभाजी राजांच्या मूर्तीसमोर दिवा लावून देवाला प्रार्थना करतात, प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतात, ईश्वराला सांगतात की हे देवा त्यांना शांती लाभू दे. जे अशा प्रकारचा तो दिवस आहे. आणि ते जे सगळे जे आहेत शिवभक्त, ते शिवभक्त मात्र गुढी उभारत नाही. सध्या तरी काही काळ 10-20 वर्षापासून एक अस्तित्वात आलेली माहिती अशी आहे की ते गुढी न उभारता, आनंदाचा दिवस न समजता पाडव्याच्या दिवशी भगवा ध्वज उभारतात. छत्रपती संभाजी राजांची आठवण म्हणून, पराक्रमाची आठवण म्हणून, किंवा देशासाठी प्राण त्याग केला पण धर्म सोडला नाही याची आठवण म्हणून भगवा उभा करतात. त्या भगव्याची करामत ही सर्व शत्रूंना, जगाला समजली पाहिजे. या प्रित्यर्थ शिवभक्त शोक व्यक्त करत असतात. तर अशा प्रकारे साधूंच्या रक्षणासाठी सुद्धा हातामध्ये वेळूची काठी असते. ही जी वेळूची काठी आहे तीच आपण आज गुढीपाडव्याला धुवून काढतो, तिची पूजा करतो आणि तिच्यावरती रंगीत वस्त्र हे लावून, फुलाचे माळ घालून किंवा गाठी, काही ठिकाणी गाठी घालून ती केली. राजा वसूच्या तपश्चर्येनं धास्तवलेला इंद्रलोक होता ना, त्या दिवशी इंद्राने सुद्धा वैजयंती माळ देऊन वसूला पराभूत केलेलं होतं. ह्या कथा आहे पुराणातल्या. म्हणजे आनंदाचा दिवस असा म्हणून तो केला जातो. तर असा हा गुढीपाडवा दिवस 2026 मधला सर्व हिंदू बांधवांना, जे कोणी साजरे करत असेल त्यांना सुख समाधानाचा, भरभराटीचा, आरोग्यदायी असा जावो. युद्धाची सावट जगामध्ये सावट पसरलेलं आहे, त्या सर्व लोकांच्या मनात शांतता पसरावी, मनामध्ये विवेक जागा व्हावा एवढी अपेक्षा करून या गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे.